हॅलो एव्हरीवन. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी चॅनलमध्ये तुमचं वेलकम आहे. मी तुमची एज्युकेटर डॉक्टर तृप्ती. आजपासून आपण महाराष्ट्र सेट 2021 पेपर 1ची तयारी स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की महाराष्ट्र सेट 2021चं नोटिफिकेशन रिलीज झालं आहे. 17 मे ते 10 जून तुम्हाला तुमची ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस विथ फीस कंप्लीट करायची आहे. आणि तुमची एक्झाम डेट असणार आहे 26 सप्टेंबर 2021. तर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुमच्याकडे ऑन अन ॲव्हरेज आयडियली 3 मंथ्स आहेत. पण ह्या 3 मंथ्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, प्रॉपरली रिव्हिजन केलं, तर डेफिनेटली तुम्ही ही एक्झाम ह्या अटेम्प्टमध्ये टार्गेट करू शकता. पण तुम्हाला कंटिन्युअसली एफर्ट्स घ्यावे लागतील, की तुम्ही तुमचा जी तुमची प्रॅक्टिस आहे, ती तुम्ही परफेक्टली 3 मंथ्स कंटिन्युअसली बेसिसवर करत आहात. तर आजपासून आपण हे जी व्हिडिओ सीरीज स्टार्ट करणार आहोत, ती लेक्चर सीरीज असेल. तुम्हाला प्रत्येक युनिटचे टॉपिक्स क्लिअरली कन्सेप्ट वाईज एक्सप्लेन केले जातील आणि त्यानंतर तुमची प्रॅक्टिस सेशन्स आणि तुमची एफर्ट्स, तुमचं रिव्हिजन्स हे सगळं कंबाईन करून अ, हे प्रयत्न केले जातील, की तुम्ही ह्या अटेम्प्टमध्ये तुमची सेट एक्झामिनेशन क्लिअर करत आहात. तर तुम्हाला आमच्याकडून काही हेल्प हवी असेल, आम्ही एक WhatsApp ग्रुप दॅट इज WhatsApp ग्रुप बॅच बनवणार आहोत आणि त्या बॅचचे स्पेशालिटी त्या बॅचमध्ये एक्झॅक्टली काय प्रोव्हाईड केलं केलं जाईल. तुम्हाला प्रिव्हियस इयरचे दॅट इज 2011 टू 2020 पर्यंतचे सगळे पेपर्स प्लस त्यांचं सोल्युशन्स अवेलेबल केलं जाईल. मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये. अपार्ट फ्रॉम दिस 40 टेस्ट पेपर्स घेतले जातील विथ सोल्युशन तुम्हाला ते दिले जातील मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमध्ये. पूर्ण सिलॅबस नोट्स देखील तुम्हाला मिळतील बोथ द लँग्वेजमध्ये दॅट इज मराठी अँड इंग्लिश. फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर ही तुम्हाला प्रोव्हाईड केली जाईल. सगळे लाइक फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हे ऑप्शन्स हवे असतील, जर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी चे हे प्रॉडक्ट्स हवे असतील विथ विथ व्हिडिओ सीरीज ही प्रॉडक्टची कॉस्ट आहे 1999 आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर नाही हवे असेल म्हणजे व्हिडिओ लेक्चर नको, तर त्या प्रॉडक्टची कॉस्ट असेल 999. आणि जर तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला काही क्वेरीज असतील, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करून पिंग करू शकता आणि तुम्हाला तुमचे क्वेरीज जे आहेत, तुमचे डाउट्स जे आहेत, ते सॉल्व्ह केले जातील. तर एक्झॅक्टली आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरची समरी अशी असणार आहे. आपण स्टार्ट करणार आहोत युनिट टीचिंग ॲप्टिट्यूड. आता टीचिंग ॲप्टिट्यूडच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय-काय टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तर आपले टॉपिक्स असतील कन्सेप्ट ऑफ टीचिंग, की एक्झॅक्टली संकल्पना काय आहे? टीचिंग म्हणजे काय? टीचिंगचे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत? टीचिंगच्या ऑब्जेक्टिव्हजमध्ये 2 पार्ट्स डिव्हाईड केले आहेत. जनरल ऑब्जेक्टिव्हज आणि स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हज ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. रोल ऑफ अ टीचर यानी शिक्षकाचा रोल काय आहे इन द लाईफ ऑफ अ स्टुडंट. ज्या स्टुडंटच्या लाईफमध्ये शिक्षकाचं महत्त्व काय आहे आणि ह्याच्यावर कसे क्वेशन्स एक्स्पेक्टेड आहेत हे तुम्हाला टीच केलं जाईल. लेव्हल्स ऑफ टीचिंगच्या काही पातळी आहेत. त्या तुम्हाला डेफिनेटली ह्या एक क्वेशन एक्स्पेक्टेड आहे. या तर मॅच द फॉलोइंगमध्ये किंवा अझर्शन रिझनिंगमध्ये पण कधी-कधी हे क्वेशन्स येतात. तर तुम्हाला कन्सेप्ट्स क्लिअर हवे आणि ॲट द एंड आपण बघणार आहोत कंपोनेंट्स ऑफ टीचिंग. आता कंपोनेंट्स इट मीन्स घटक. तर लेट्स स्टार्ट द लेक्चर. मी जे पण तुम्हाला कन्सेप्ट्स येणार आहेत किंवा क्वेशन्स येणार आहेत ते तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केले जातील. फक्त तुम्हाला एवढंच टॅप ठेवायचं आहे, की तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ लेक्चर्स, कन्सेप्ट्स बघून तुम्हाला तुमचं सोल्युशन ॲट द सेम टाईम सेल्फ प्रॅक्टिस पण तुम्ही केली पाहिजे. हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा प्रॉपरली, की महाराष्ट्र सेट जी एक्झामिनेशन आहे ती ॲक्चुअली फॅक्च्युअल एक्झामिनेशन आहे. जर तुम्हाला काही फॅक्ट्स, कन्सेप्ट्स क्लिअर नाहीये, तर हे पेपर्स खूप ईझी असतात. पण
जर तुम्ही रेग्युलॅरिटी बेसिसवर हे करत नाही, तर ते तुम्हाला क्रॅक करायला डिफिकल्ट होतात. सो की तुम्ही आता प्रॉमिस करा, की ह्या कंप्लीट 3 मंथ्स दॅट इज जून, जुलै, ऑगस्ट हे 3 मंथ्स तुम्ही डेडिकेटली सेटचा अभ्यास करणार आहात. सेटचा सिलॅबस फर्स्ट बघणार आहात आणि देन तुम्ही तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करून ह्या अटेम्प्टमध्ये तुम्ही तुमचे सेट एक्झामिनेशन क्लिअर करणार आहात. नाऊ लेट्स स्टार्ट की टीचिंग ॲप्टिट्यूड पासून स्टार्ट युनिट 1 पासून आपण स्टार्ट करत आहोत. सो पहिले आपण अंडरस्टँड करूया की टीचिंग काय आहे? आता टीचिंग बेसिकली काय टीचिंग म्हणजे काय लर्निंग दॅट इज आपण काही गोष्टी शिकतो. पण आपण ते कसं शिकतो? आपण एक दुसऱ्या म्हणजे आपण एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतो. सो ऑब्व्हियसली जेव्हा आपण एक दुसऱ्यांबरोबर कम्युनिकेट करतो, हे बिटवीन 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांमध्ये होतं. आणि त्याचा इन्फ्लुअन्स जेव्हा आपण कोणाबरोबर काही शेअर करतो, आपण काही आयडियाज आपण कोणाला काही सांगतो, कोणाकडून काही ऐकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठे इन्फ्लुअन्स होतो इन द फॉर्म ऑफ की आपल्याला काही आयडियाज मिळतात, आपण काही लर्निंग प्रोसेस करतो किंवा इंटरॅक्शन करतो आणि हे सगळं दॅट इज ह्या सगळ्या गोष्टीतून आपण दॅट इज टीचिंग म्हणजे टीचिंगचा एक कंपोनंट आहे शिक्षक. त्यात त्याचं बिहेवियर स्टडी करू शकतो, अनलाईज करू शकतो, जे त्याच्या स्टुडंट्सच्या फायद्याचं आहे. टीचिंग बरोबर आपण जनरल स्किल्स पण लर्न करतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचदा हे बघितलं गेलंय की मुलं जनरल स्किल्स विसरतात आणि ते फक्त एकाच गोष्टीवर फोकस ठेवतात, की हां, टीचिंग म्हणजे लर्निंग किंवा टीचिंगमध्ये आपण काही शिकतो. आपण शिकतो, पण ॲट द सेम टाईम आपण आपले जनरल स्किल्स सुद्धा डेव्हलप करतो. जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये जाता, ॲज अ शिक्षक तुम्ही जेव्हा क्लासरूममध्ये एंटर करता, तेव्हा ऑब्व्हियसली बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. जसं लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या सब्जेक्टचे एक्सपर्ट आहात. पण जर तुम्हाला क्लास मॅनेज करता येत नाही, जर तुम्हाला नोटोरियस स्टुडंट्स म्हणजे जे स्टुडंट्स खूप मस्तीखोर आहेत, त्यांना तुम्हाला जर कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही, तुम्हाला तुमचे लेक्चर्स मॅनेज करता येत नाही. कधी तुम्ही पोर्शन पोर्शन लेक्चर्स संपतात, पण तुमचा पोर्शन खूप राहिलेला असतो. तुमच्याकडे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट नसतं किंवा तुम्ही तुमचे कन्सेप्ट सांगितले आहेत, बट ओन्ली फ्रंट बेंचेसवर जे मुलं बसतात ते अटेंटिव्ह आहे. पाठीमागे मुलं खूप गोंधळ करतात. ह्या सगळ्या छोट्या-छोटी स्किल्स आहेत, ज्या टीचिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. जसे लाइक फॉर एक्झाम्पल मे बी तुमच्यामध्ये काही स्टुडंट्स असतील ज्यांनी बी-एड केलेलं असेल, तर त्या बी-एडमध्ये सगळ्या मायन्यूट स्किल्स आपल्याला शिकवल्या जातात. जसं काय ब्लॅकबोर्ड रायटिंग आहे, क्लासरूम मॅनेजमेंट आहे, स्टुडंट्स बरोबर कसं इंटरॅक्ट करायचं, स्टुडंट्सला तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कसं अट्रॅक्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि जर लाइक फॉर एक्झाम्पल जर आता तुम्ही बघितलं, जर ॲट प्रेझेंट तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून जॉब प्ले करता आहे किंवा डेफिनेटली जॉब करता आहात, तर म्हणजे टीचिंग हा एक पार्ट आहे, नो डाउट. बट तुमचे जनरल स्किल्स म्हणजे तुम्ही मुलांना किती ॲक्टिव्ह ठेवता, तुम्ही तुमच्या प्रॉक्सी पिरियडमध्ये मुलांना कसं एंगेज ठेवता, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्यांना आपण जनरल स्किल्स बोलतो. सो टीचिंगमध्ये आपण मुलांना शिकवतो, कम्युनिकेट करतो मुलांबरोबर, एक दुसऱ्यांबरोबर बोलतो, आयडियाजनी एक दुसऱ्यांना इन्फ्लुअन्स करतो, म्हणजे एक दुसऱ्यांच्या स्वभावात प्रभाव पाडतो. बट ॲट द सेम टाईम आपण हे जनरल स्किल्स पण अ, आपल्यातले हे जनरल स्किल्स पण प्रोग्रेस झालेच पाहिजे. अदरवाईज टीचिंगचा अर्थ म्हणजे टीचिंग इज इन्कम्प्लीट. हे असं नाही की नाही झाले तर टीचिंगचा अर्थ नाहीये. टीचिंग प्रोसेस कंप्लीट होत नाहीये. ओके. सो टीचिंग म्हणजे काय? सो तुम्हाला क्वेशन्स येऊ शकतात, की टीचिंग लर्निंग आहे, टीचिंग कम्युनिकेटिंग आहे, बोलणं आहे, एक दुसऱ्यांबरोबर एक दुसऱ्यांच्या बिहेवियरला इन्फ्लुअन्स करणं आहे. असं नाही की आपण शिक्षक आहोत, तर आपण फक्त मुलांना शिकवतो. बट डेफिनेटली कितींदा आपण हे बघतो, की काही ना काही
छोटी गोष्ट असू दे, इव्हन आपण मुलांबरोबर शिकतो. सो ऑब्व्हियसली टीचर स्टुडंट रिलेशनशिप असं आहे, की आपण शिकतो सुद्धा आणि शिकवतो सुद्धा. बट या सगळ्यामध्ये आपले सगळे स्किल्स बॅलन्स राहिले पाहिजे. म्हणजे टीचिंग आणि तुमचे जनरल स्किल्स खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्हज, की टीचिंग पर्पज काय आहे? कुठल्या उद्देशाने तुम्ही टीचिंग ही प्रोसेस करता? तर त्याच्यात आपण 2 पार्ट्समध्ये डिव्हाईड केलंय त्यांना, जनरल आणि स्पेसिफिक. जेव्हा मी जनरल स्किल्स बोलते, जनरल ऑब्जेक्टिव्ह याने उद्देश म्हणजे हे नॉर्मल आहेत, हे एक्सपेक्टेडच आहेत. पण त्यात काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हज आहेत, ह्याच्यात टीचर्स प्ले म्हणजे शिक्षकाचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे हे स्किल्स डेव्हलप करणं. सो लेट्स सी की जनरल स्किल्स काय आहे? ओव्हरऑल ऑल पर्सनॅलिटी. तुम्ही स्टुडंट्सला जेव्हा तुम्ही स्टुडंट्सना शिकवता, त्या तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुमचं एम काय असतं, की तो स्टुडंटची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप झाली पाहिजे करिक्युलम. जसं लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही तुम्ही बरेचदा तुम्ही मुलांना काही यू नो काही टास्क देता, काही काम देता, तर तुम्ही मुलांना कुठल्या उद्देशाने ते देता, की बाबा तो पर्टिक्युलर स्टुडंट डेव्हलप झाला पाहिजे. त्याला कळायला पाहिजे की कसं डील करायचं आहे, किती लेव्हलचा स्मार्टनेस हवा आणि डेफिनेटली ह्या सगळ्या स्किल्स आपण बहुतेकदा आपण हे बघितलं जातं, की आपण सुद्धा करिक्युलम बरोबर स्टिक होतो. बट समजा जर मॅथ्सचा शिक्षक आहे, जो शिक्षक मॅथेमॅटिक्स शिकवतो. अ, 2+2, 2+3, 2+5, 2 हे सगळे आपण मॅथ्सचे रूल्स मुलांना शिकवतो. पण आपण मुलांना डेफिनेटली क्लासमध्ये हे शिकवलं पाहिजे, की बाबा जर मुलाला एक अमाउंट दिली जाते आणि त्याला जर मार्केटमध्ये पाठवलं जातं, सगळे कॅल्क्युलेशन्स करून तो कसा कुठल्या लेव्हल प्रमाणे त्याची प्लॅनिंग असते किंवा कुठल्या लेव्हल प्रमाणे तो 4 पैसे वाचू शकतो. ही स्किल्स एक्झॅक्टली आपण मुलांमध्ये डेव्हलप केली पाहिजे. आज पण आपण बघतो, की एक स्कॉलर आहे, रँकर आहे आणि थ्रूआउट त्याच्याकडे डिग्रीज आहेत, प्रॉपरली आहे. बट जेव्हा त्याचा रिअल मार्केट एक्सपिरियन्स काउंट केला जातो, तो 0 असतो. कारण आपण त्याला फक्त टेक्स्टबुक म्हणजे जे अभ्यासक्रमात दिलं आहे, आपण फक्त तेच शिकवतो. आपण त्याला रिअल ॲप्लिकेशन बेस्ड टीचिंग द्यायला मे बी वी आर शॉर्टफॉल म्हणजे आपण अ, त्याला तेवढं डेव्हलप नाही केलंय, की त्याचा तो जो अभ्यास, जो थिओरिटिकल पार्ट आहे, तो ॲप्लिकेशनमध्ये आपण कन्व्हर्ट नाही शकलो आणि त्याच्यामुळे स्टुडंटची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होत नाही. तर तुम्ही जेव्हा ह्यापुढे जेव्हा तुम्ही स्टुडंट्स बरोबर डील करता, तर तुम्ही इम्पॉर्टंट आहे, की मे बी तुम्हाला एक लिमिटेड टाईम पिरियड आहे. पण त्या लिमिटेड टाईम पिरियडमध्ये तुम्ही ॲट मुलांकडून एक पर्सनॅलिटी, एक क्वालिटी मुलांची डेव्हलप करता. म्हणजे तुम्ही जर ती डेव्हलप केली, की तुम्ही मुलांचे बिहेवियर शेप करता. डेफिनेटली टीचरचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे शेपिंग द बिहेवियरमध्ये, की मुलांना कसं डेव्हलप केलं पाहिजे, मुलांमध्ये कसे कॉन्फिडन्स लेव्हल वाढवला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करता, तुम्ही मुलांचं बिहेवियर शेप करता. ॲडजस्टमेंट नवीन एन्व्हायर्नमेंटमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. मुलं 10th स्टँडर्ड 10वी पर्यंत एकाच शाळेत, एकाच क्लासमध्ये, एकाच सेट ऑफ फ्रेंड्स बरोबर असतात. तर त्यांना आफ्टर 10th किंवा म्हणजे आफ्टर कॉलेज लाईफ खूप डिफिकल्ट जातं. सगळ्यात पहिला चॅलेंज त्यांना ते एन्व्हायर्नमेंट बरोबर कोप अप करू शकत नाही. तर तुम्हाला मुलांना शिकवलं पाहिजे, की ते एन्व्हायर्नमेंट बरोबर कसे कोप अप त्यांना कसं ॲडजस्ट झालं पाहिजे. एन्करेज द स्टुडंट्स तुम्ही येस आपण बरेचदा बघितलं आहे, की आपण कुठली पण स्पर्धा आली, की आपण मुलांना नेहमी एन्करेज करतो. आपल्याला घरातूनच ही ट्रेडिशन आहे, की नेहमी पुढे जावा, गो अहेड, पार्टिसिपेट करा, भाग घ्या. अ, जरी फेल झाला तरी चालेल. पण हे सेकंड पॉइंट आहे, तिथे आपण थोडंसं पॅरेंट्ससुद्धा, पालकसुद्धा ॲज वेल एज शिक्षकसुद्धा मुलांना आपण फेल झालो, त्याच्यानंतर काय हे शिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सक्सेस सक्सेस आणि फेल्युअर हे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहे. आपण मुलांना सक्सेसमध्ये
खुश कसं राहायचं म्हणजे खुश राहण्यासाठी सक्सेस इम्पॉर्टंट आहे हे शिकवतो. बट फेल्युअर एक्सेप्ट कसं करायचं हे सुद्धा मुलांना इक्वली शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला मुलांना एन्करेज करायला पाहिजे, की पार्टिसिपेट करा. जर तुम्ही जिंकला इट्स वेल एंड गुड. तुमचा प्रोग्रेस होतोय. बट जर तुम्ही हारला इट्स नॉट द एंड ऑफ द लाईफ, की तुम्हाला ह्याच्यापुढे काहीच नाही. सो यू शुड रिअली हेल्प स्टुडंट्स, की ते ह्यातून बाहेर आले पाहिजे आणि त्यांना नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड कसा त्यांच्यात बिल्डअप करायचा हे तुम्हाला दॅट इज अ रोल ऑफ अ टीचिंग ऑर ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ टीचिंग. टू अक्वेंट देम विथ द कंटेंट ऑफ द सब्जेक्ट आणि ऑब्व्हियसली सगळ्यात बेस म्हणजे मुलांना सब्जेक्ट नॉलेज असलं पाहिजे. जर मुलांकडे सब्जेक्ट नॉलेज नाहीये, आजकाल मुलं कोप अप नाही करू शकत. स्किल्स तर दुसरी गोष्ट आहे. बट मुलांकडे सब्जेक्ट नॉलेज पण नाहीये. स्किल्स पण नाहीयेत, सब्जेक्ट नॉलेज पण नाहीये. सो डेफिनेटली त्यांचं बॅलन्सच नाहीये. तर तुम्हाला ते तुमचा रोल आहे, टीचिंगचा रोल आहे, की सब्जेक्ट नॉलेज मुलांचं खूप स्ट्राँग असलं पाहिजे. आता ह्याच्याबरोबर काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहेत. जसं काय फॉर एक्झाम्पल क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग मुलांनी कसं करावं? त्यासाठी आपण ब्लूम्स टॅक्सॉनॉमी पण बघणार आहोत. पण ते नंतरच्या लेक्चरमध्ये आहे. क्रिटिकल थिंकिंग अँड लॉजिकल थिंकिंग म्हणजे एक्झॅक्टली कुठलं प्रॉब्लेम आलं, कुठल्याही प्रॉब्लेमला कसं फेस करायचं. ओके. डेफिनेटली त्याच्यासाठी काय सोल्युशन हवंय, सोल्युशनसाठी त्यांना कुठल्या अँगलनी विचार करावा लागणार आहे, कसं ते इम्प्लिमेंटेशन करावं लागणार आहे, कसं ते असेस करावं लागणार आहे, इव्हॅल्युएट करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी पार्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे टीचिंगच्या. मुलांमध्ये इंटरेस्ट कसा क्रिएट केला पाहिजे, सगळ्या पॅरेंट्सची हीच कंप्लेंट आहे. जर तुम्ही काउन्सिलरकडे जाल, तर काउन्सिलर तुम्हाला नक्कीच बोलेल, की हे सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम आहे, की मुलांना अभ्यासात इंटरेस्टच नाही. तो इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला मुलांमध्ये एक न्यू सिस्टम जनरेट करायची आहे आणि त्या न्यू सिस्टम थ्रू मुलांना हे दाखवायचं आहे, की थिओरिटिकल नॉलेज इम्पॉर्टंट आहे. बट जर त्यांनी थिओरिटिकल नॉलेज प्रॉपरली नाही घेतलं, तर ॲप्लिकेशन बेस्ड नॉलेज त्यांना नाही कळणार. तर त्यांना ॲप्लिकेशन बेससाठी पहिलं थिओरिटिकल कन्सेप्ट्स क्लिअर हवे. सो त्यांना इंटरेस्ट क्रिएट करावंच लागेल. डेव्हलप अंडरस्टँडिंग आपण हे लेव्हल्समध्ये बघणार आहोत. एक लेव्हल आहे टीचिंगची जी आहे अंडरस्टँडिंग लेव्हल. काही गोष्टी अशा असतात, की मुलांना ते रूट लर्निंग थ्रू करावं लागतं. बट जसे मुलं मॅच्युअर्ड होतात, त्यांची अंडरस्टँडिंग लेव्हल, कपॅसिटी ग्रो होते आणि तुम्ही त्यांना ते त्यांच्यात इन्कल्केट केली पाहिजे. तुम्ही कुठल्याही लाइक फॉर एक्झाम्पल कुठल्याही एक मुलाला काही क्युरिओसिटी जनरेट होते. तर तुम्ही इमिडिएटली इन्स्टंट आन्सर न द्यायला नाही पाहिजे आणि मुलांना सांगायला पाहिजे, की त्यांनी त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. आणि ह्याच्यात डेफिनेटली मेंटल एक्सरसाइजचा खूप रोल प्ले होतो. आपण नॉर्मली मुलांना काही अडचण येते, तर आपण त्यांना हेल्प करतो. त्यांना ते एक्झॅक्टली त्या सिच्युएशनमध्ये काय करतील हे मुलांवर सोडून दिलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्याच प्रोसेसनी दे हॅव टू लर्न, की त्यांना शिकलं पाहिजे, की ह्या प्रोसेसमध्ये जर आपण अडकलो, तर त्याचं फ्युचर म्हणजे जे नेक्स्ट स्टेप काय असू शकतं. अ, बरेचदा तुम्ही बघितलंय मुलांना पझल गेम्स दिले जातात. मुलांना ब्रेन ॲक्टिव्ह करण्यासाठी अंडरस्टँडिंग लेव्हल जर तुम्हाला मुलांची इम्प्रूव्ह करायची आहे, तर तुम्हाला मुलांना ब्रेन म्हणजे ब्रेनसाठी लुब्रिकेशन करावं लागणार आहे. अनलेस अँड अंटिल हे होत नाही, तोपर्यंत मुलांची अंडरस्टँडिंग लेव्हल डेव्हलप नाही होऊ शकत. आणि ॲट द एंड येस टू डेव्हलप नॉलेज. आपण हे सगळे कशासाठी करतो आहे, की मुलांचं नॉलेज डेव्हलप व्हायला. म्हणजे आज पण आपण बघतो, की मुलं स्मार्ट आहेत. ओके. मुलं पब्लिक स्पीकिंग त्यांच्याकडे आहे. पण त्यांच्याकडे बोलायला कंटेंटच नाहीये. द रिझन काय आहे? त्यांना नॉलेजच नाहीये. सो दॅट इज द रिझन, की आपल्याला ऑब्जेक्टिव्हजमध्ये जनरल आणि स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हजकडे इक्वली लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचं टॉपिक रोल ऑफ अ टीचर म्हणजे शिक्षक. त्याचा रोल काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल की फॅसिलिटेट स्टुडंट्सला आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांना
फर्स्ट ऑफ ऑल कन्सेप्ट्स क्लिअर केले पाहिजे. नंतर त्यांना ॲप्लिकेशन नॉलेज दिलं पाहिजे. रिअल वर्ल्ड नॉलेज जे आपण बोलतो. ओके, लाइक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मुलांना वॉटर सायकल शिकवता आहे, तर आपण नॉर्मली मुलांना आता तर विथ द हेल्प ऑफ पी-पी-टी, ॲनिमेटेड व्हिडिओज आपण मुलांना वॉटर सायकल शिकवतो. पण तुम्ही नॉर्मली मुलांना ॲट इव्हॅपोरेशन स्टेट कसं होऊ शकतं, मुलांना ह्या छोट्या-छोट्या प्रॅक्टिसेस तुम्ही करायला सांगायला पाहिजे. आणि आता तर बेसिकली इंटरनेट आताचे जे जनरेशन आहे ते कंप्लीटली टेक्नो सेव्ही आहे. तर त्यांना हे सगळे इम्पोर्टंट कन्सेप्ट्स आहे. म्हणजे प्रॅक्टिकली डेमोइंग द थिंग्स हे त्यांच्यासाठी चार्मिंग असतं, क्युरिओसिटी वाढवतं. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने मुलांना डेफिनेटली रिअल वर्ल्डचा एक्सपिरियन्स येतो आणि ह्या सगळ्यांनीच मुलांचं क्रिटिकल एबिलिटी वाढते, थिंकिंग पॉवर वाढते आणि अंडरस्टँडिंग वाढते. सो जर तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्हज पूर्ण करायचे आहेत, तर तुम्हाला रोल ऑफ अ टीचर आणि शिक्षकाचा रोल एक्झॅक्टली आणि केअरफुली प्ले करावा लागणार आहे. रिअलिस्टिक अप्रोचेसवर फोकस द्यायला देण्याचे प्रयत्न टीचरनी केले पाहिजे. स्टुडंट्सला प्रश्न विचारायला एन्करेज केलं पाहिजे. नॉर्मली आपण हे बघतो की वन वे लेक्चर मेथड होतं, व्हिच इज नाऊ इट्स नॉट फिजिबल. आता हे वन वे लेक्चर मेथडमध्ये इट्स लाइक अ ट्रेडिशनल लेक्चर मेथड आहे, जे मुलांना डेफिनेटली इंटरेस्ट लेव्हल क्रिएट नाही करत. त्यासाठी तुम्हाला मुलांना एन्करेज करावं लागणार आहे, की मुलांनी क्वेशन्स विचारलेत पाहिजे. मोर अँड मोर क्वेशन्स म्हणजे त्यांचं मोर अँड मोर लर्निंग होतं. आणि एन्हान्स कोलॅबोरेटिव्ह लर्निंग, टीमवर्क आहे, युनिटीमध्ये जसं ग्रुप्समध्ये मुलं कसं एक्झॅक्टली काय करू शकतात, कसं त्यांची पर्सनॅलिटी बिल्ड होऊ शकते, हे तुम्ही कोलॅबोरेटिव्ह लर्निंगनी ॲज अ टीचर तुम्ही कोलॅबोरेटिव्ह लर्निंगनी मुलांना शिकवू शकता. नेक्स्ट टॉपिक आहे लेव्हल्स ऑफ टीचिंग. 3 लेव्हल्स आहेत. मेमरी लेव्हल आहे, अंडरस्टँडिंग लेव्हल आहे, रिफ्लेक्टिव्ह लेव्हल आहे. सगळ्यात जी लीस्ट थॉटफुल आहे, ज्यात आपण विचार करत नाही, जे आहे ते डायरेक्टली बाय हार्ट रोट लर्निंग ज्याला बोलतात, ती आहे मेमरी लेव्हल. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण म्हणजे कमिट करतो. ह्याच्यामध्ये आपण रिकॉल आणि रिकग्निशन आणि रिटेन्शनवर जास्त जोर देतो. त्याच्यासाठी मुलांना तुम्हाला काही गोष्टी मेमराईज करायला लागतात. अँड दॅट इज द रिझन ही मेमरी लेव्हल फर्स्ट लेव्हल जी असते ती मेमरी लेव्हल असते. जी दिली आहे हर्बर्टनी. हे मॅच द फॉलोइंगसाठी येऊ शकतं. अंडरस्टँडिंग लेव्हल आहे विच इज डेव्हलप बाय मॉरिसन. त्यांच्या अकॉर्डिंग टू मॉरिसन त्यांनी हे म्हटलं आहे की तुम्हाला आता सेकंड टप्पा जो आहे त्याच्यात तुम्हाला मुलांचं सब्जेक्ट नॉलेज क्लिअर करायचं आहे. त्याच्यासाठी मुलांना स्वतः एक्सप्लोर करायला चान्स दिला पाहिजे, प्रेझेंटेशन करायला चान्स दिला पाहिजे. म्हणजे ओरल अँड रिटन कम्युनिकेशन हँडल करायला मुलांना आलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टींनी काय होईल, मुलांचं अंडरस्टँडिंग लेव्हल इम्प्रूव्ह होईल. आणि लास्टला आहे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. आता रिफ्लेक्टिव्ह लेव्हल क्रिटिकल अँड थिंकिंगसाठी खूप युजफुल आहे. आणि ह्या लेव्हलला डेव्हलप केलं आहे हंटनी. आणि ह्या लेव्हलला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच बोलतो. आणि अनलेस अँड अंटिल स्टुडंट्स ही लेव्हल क्लिअर नाही करत, तोपर्यंत त्यांना फ्युचर लाईफमध्ये डेफिनेटली खूप प्रॉब्लेम येणार आहेत. जर त्यांना स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन फाइंड आउट करता येत नाही. म्हणजे ते नेहमी कोणावर नाही तर कोणावर डिपेंडंट असतात. बट सच टाइप ऑफ स्टुडंट्स म्हणजे सच टाइप ऑफ नेचर इट्स व्हेरी डेंजरस. सो यू शुड बी सेल्फ डिपेंडंट आणि त्याच्यासाठी आपल्याला मुलांमध्ये रिफ्लेक्टिव्ह लेव्हल डेव्हलप करावी लागते. नेक्स्ट आहे तुमचं कंपोनंट्स. नाऊ कंपोनंट्स ऑफ टीचिंग. कंपोनंट्स ऑफ टीचिंगमध्ये बेसिकली 3 कंपोनंट्स आहेत. टीचर एक आहे, स्टुडंट एक आहे आणि नेक्स्ट आहे करिक्युलम. सो एक कंपोनंट आहे टीचर, एक कंपोनंट आहे तुमचं स्टुडंट आणि एक कंपोनंट आहे तुमचा अभ्यासक्रम. दॅट इज करिक्युलम.
टीचर व्हायटल रोल प्ले करते कंपोनेंटमध्ये. अ, लीडिंगचा म्हणजे जे फंक्शन्स आहेत ते बेसिकली कोण प्ले करतं? टीचर. तुम्हाला शिकवण्याचं काम, प्लॅनिंग करण्याचं काम, डेफिनेटली क्लास कंट्रोल करण्याचं काम हे रोल मेन कोणाकडे असतो? टीचरकडे. स्टुडंटचा रोल काय आहे? स्टुडंट्स टीचरवर डिपेंडंट असतात. अ, टीचर जे त्यांना सांगते अकॉर्डिंगली स्टुडंट्स ॲक्ट करत असतात. करिक्युलमचा रोल आहे डेफिनेटली टीचर आणि स्टुडंटमध्ये जो ब्रिज आहे तो ब्रिज एक्झॅक्टली करिक्युलमचा आहे. सो कसा एक्झॅक्टली टीचर टीचिंग मेथड्स यूज करतात, स्ट्रॅटेजीज यूज करतात, कसं इंटरॅक्शन होतं मुलांमध्ये हे सगळं विथ द हेल्प ऑफ करिक्युलम होतं. दॅट इज कंपोनंट्स ऑफ टीचिंग. नंतर आहे क्वालिटीज ऑफ इफेक्टिव्ह टीचर. शिक्षकाच्या क्वालिटीज काय-काय आहे? शिक्षकाला केअरिंग असलं पाहिजे, प्रॉपरली ऐकलं पाहिजे मुलांचं, त्यांना अंडरस्टँड केलं पाहिजे. मुलां मुलां त्यांना मुलांबद्दल माहिती असली पाहिजे. डेफिनेटली ते बायस नाही राहू शकत. त्यांना एक फेअर रोल प्ले करायचा आहे. मुलांबरोबर इंटरॅक्ट करायचं आहे रेग्युलर बेसिसवर आणि मोटिव्हेशन आणि एन्थुसियाझम दोन्ही लेव्हल मुलांसाठी ॲज वेल एज फॅकल्टीसाठी इक्वली मेंटेन करायचं आहे. जर ह्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत, तर तुम्ही इफेक्टिव्ह टीचर चा रोल प्ले करत आहात किंवा ह्या क्वालिटीज जस्ट मे बी तुम्ही शिकला आहात, तर यू शुड लर्न टू डेव्हलप आणि तुम्ही स्वतःला एक इफेक्टिव्ह टीचर प्रूव्ह करू शकता. आता टेक्निक्स काय आहे? ह्या सगळ्या क्लास मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत. की फोकस डायरेक्ट इन्स्ट्रक्शन तुम्ही कसं दिलं पाहिजे, क्लास किंवा स्टुडंट्सवर फोकस कसलं केलं पाहिजे, स्टुडंट्सला कंटिन्युअस बेसिसवर मॉनिटर केलं पाहिजे, स्टुडंट्सला नॉन वर्बल प्रत्येक टाईमाला मे बी लाइक फॉर एक्झाम्पल सर्टन अशा गोष्टी आहेत की तुम्ही ना नॉन वर्बल कम्युनिकेशन न बोलता मुलांना कळल्या पाहिजेत. डिसिप्लिन शिस्त खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे एक्झॅक्टली फ्लोमध्ये ज्या गोष्टी असतात त्या पण इम्पॉर्टंट आहेत क्लासरूम मॅनेजमेंटसाठी. तर क्लासरूम मॅनेजमेंट सुद्धा एक जनरल टेक्निक आहे आणि ह्या टेक्निक मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या टीचर इम्प्लिमेंट करते क्लासरूम कंट्रोल करण्यासाठी. हे होतं आजचं टॉपिक. आपण बिफोर वी एंड आपण एक क्विक रिव्हिजन करूया की एक्झॅक्टली आपण टॉपिक स्टार्ट काय केला. आपण टॉपिक स्टार्ट केला आहे महाराष्ट्र सेट 2021 प्रिपरेशनसाठी पेपर 1चा टॉपिक आणि टॉपिक आहे युनिट नंबर 1 दॅट इज टीचिंग ॲप्टिट्यूड. ज्याच्यात आपण टीचिंग काय असतं हे बघितलं आहे. ऑब्जेक्टिव्हज ऑफ टीचिंग दॅट इज टीचिंगचे उद्देश काय आहेत म्हणजे व्हाय टीचिंग इज डन, पर्पज काय असतो. नेक्स्ट आपण बघितलं आहे की शिक्षकाचा रोल काय आहे, टीचिंगचे लेव्हल्स काय आहेत. बेसिकली टीचिंगचे लेव्हल 3 आहेत. हा पण क्वेश्चन येऊ शकतो कन्फ्यूज करण्यासाठी 3, 5, 7, 8. तर टीचिंगचे लेव्हल बेसिकली 3 आहेत आणि टीचिंगचे घटक कंपोनंट्स ऑफ टीचिंग सुद्धा 3 आहेत. जसं काय टीचर आहे, करिक्युलम आहे आणि स्टुडंट आहे. सो हा आपला फर्स्ट व्हिडिओ होता टीचिंग ॲप्टिट्यूड बद्दल महाराष्ट्र सेटसाठी. असेच कन्सेक्युटिव्हली तुम्हाला व्हिडिओज येत राहतील. व्हिडिओज रोज 8 to 10 आणि 8 PM to 10 PMच्या मध्ये येत राहतील. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघून कन्सेप्ट्स क्लिअर करू शकता आणि इमिजिएटली एक जसा युनिट कंप्लीट होतोय, इमिजिएटली त्या युनिटचे प्रॅक्टिस क्वेशन्स तुम्हाला स्टार्ट केले पाहिजे. सो दॅट तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल अँड प्रॅक्टिस ही दोन्ही मॅच होते आणि 3 महिन्यात जर तुम्ही हे व्यवस्थित कराल, तर डेफिनेटली ह्या अटेम्प्टमध्ये तुमचा महाराष्ट्र सेट पेपर 101% क्लिअर होईल. बट यू हॅव टू प्रॉमिस की तुम्हाला तुमच्यासाठी डिसिप्लिन बिल्डअप करावं लागणार आहे आणि 3 मंथ्स तुम्हाला तुमचं एक प्रॉपर शेड्यूल रेडी करावं लागणार आहे इन ऑर्डर टू क्लिअर युअर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन. सो थँक यू एव्हरीवन. हे आजच्या लेक्चरसाठी होतं.
मी तुम्हाला टायमिंग सांगितले आहे. तुम्हाला लेक्चर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन डेफिनेटली मिळतील. आणि लेट्स स्टार्ट विथ अ फुल फ्लेज प्रिपरेशन फॉर महाराष्ट्र सेट पेपर 1 2021. सो थँक यू फॉर द डे. हॅव अ नाईस डे. उद्या भेटू नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ टीचिंग ॲप्टिट्यूड डिस्कस करण्यासाठी. थँक यू एव्हरीवन. टेक केअर. बी सेफ.